2 फेब्रुवारीपासून सोन्याचा भाव फिक्स होणार. 2 फेब्रुवारीपासून हाच असणार 10 ग्रॅम सोन्याचा भाव. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर येत आहे. अखेर सरकारने सोन्याचे नवे भाव जाहीर केले आहेत. 5 मिनिटांपूर्वी स्वतः पंतप्रधानांनी एक असा मोठा निर्णय घेतलाय की ज्यामुळे सोने चांदीचे भावच बदलले आहेत. अचानक हा निर्णय जाहीर झाल्यामुळे संपूर्ण सराफा बाजारात एक प्रकारची तणावाची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. तर काही ठिकाणी उत्साहाचं अगदी वातावरण तयार झालंय, कारण की आता पूर्वीसारखे सोने चांदीचे भाव दररोज बदलणार नाहीत. 2 फेब्रुवारीपासून सोने चांदीचे भाव आता फिक्स राहणार आहेत. आता हे भाव किती रुपये असणार? 16 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट किती रुपये प्रति ग्रॅमने विकले जाणार आहेत, हे दर आता सरकारने पहिल्यांदाच या ठिकाणी फिक्स केले आहेत. आता सरकारने स्वतः सोन्याचे भाव कंट्रोल करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे आता सोन्याचे भाव बेलगाम घोड्यासारखे आता पळणार नाहीत. आता ही बातमी आल्यामुळे आता जो काय भाव बदललाय तर ते देखील खूप विचित्र पद्धतीने बदललाय. तो पाहून देखील बरेचसे ग्राहक आता बाजारामध्ये गर्दी करत आहेत. पुण्याच्या सराफा बाजारामध्ये, धुळ्याच्या सराफा बाजारात, त्याचबरोबर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नागपूरमध्ये देखील प्रचंड आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय, कारण की सोन्याचा काटाच उलटा फिरलाय. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती सरकारने अधिकृतपणे आता जाहीर केली आहे. सोने चांदीचे दर ज्यामुळे पूर्णपणे पलटले आहेत आणि ज्यामुळे आता सोने चांदीचा नफाखोरीचा खेळ संपलाय. आज दुपारी पुन्हा एकदा सोन्याचे नवीन दर जे आहेत तर ते आता प्रसिद्ध करण्यात आले आहेत आणि ज्यामुळे सोने चांदीचं मार्केट पूर्णतः बदललंय. गेल्या 15 दिवसापासून सोनं अगदी सातत्याने आकाशाला भिडत विकलं जात होतं. किमती हळूहळू वर चढत चालल्या होत्या, पण गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये घसरणसुद्धा पाहायला मिळाली. अचानक सोनं वाढलं, पण काल झालेल्या बैठकीमध्ये एक असा मोठा निर्णय घेण्यात आलाय आणि ज्यामुळे सोने चांदीचे भाव आता फिक्स झाले आहेत. आता भाव या ठिकाणी बदलणार नाहीत. सोने चांदीचा भाव आता फिक्स होणार. आता इथून पुढे सोन्याचे भाव हलवण्यासाठी वेगळेच कायदे आता लागू होणार. इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदाच हा इतका मोठा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आजचे जे काही भाव अचानक बदलले आहेत, आजचे भाव जे आहेत तर ते तुम्ही टीव्हीला पाहिलेलेच होते, पेपरला वाचले होते, तर ते भाव आता नाही आहेत. कारण की आता स्वतः सरकारने जाहीर केलेले भावच आता इथून पुढे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मग काय आहेत ते भाव? किती रुपये भाव आहेत? काय आहे आजचा 24 कॅरेटचा दर? चांदी किती रुपये किलोने विकली जात आहे? सगळी काही सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. पहा, खरं तर हा जो काही निर्णय आहे तर हा दडपण्याचा प्रयत्न झालेला होता. काही ठिकाणी अजूनही जुन्या दराने सोनं विकलं जात असेल तर तुम्ही हे भाव नवीन कोणते आहेत तर ते लक्षपूर्वक पाहून घ्या, कारण की खरे भाव कोणते आहेत ते तुम्हाला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पहा, या ठिकाणी तुम्ही नुसता फक्त आजचा दर जाणून घेऊन व्हिडिओ बंद केला तर तुमचं मोठं नुकसान होणार आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये काय होणार, पुढील 3 महिन्यासाठी कशा पद्धतीने दरांमध्ये हालचाल होणार आहे, 31 मार्च 2026 पर्यंत कशा पद्धतीने भावसुद्धा असू शकतात, कशा पद्धतीने आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत भाव फिरणार आहेत, याची देखील माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. पहा, आजचे ताजे भाव काय आहेत. व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत आजचे ताजे भाव काय आहेत. त्यानंतर 18 कॅरेटचे भाव, 22 कॅरेटचे भाव, 24 कॅरेटचे भाव काय आहेत हे ताजे दर आपण लगेचच 30 सेकंदामध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर मार्च एंडिंगपर्यंत काय होणार आहे, मार्च एंडिंगला नेमकं काय होणार, 31 मार्चपर्यंत भाव कशा पद्धतीने बदलणार आहेत, काय सरकारने भाव फिक्स केलेले आहेत, कशा पद्धतीने 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे भाव फिरणार आहेत, तुम्ही नेमकं काय करायचं आहे, काय कारणे आहेत सोन्याच्या भाववाढीची, सगळी काही सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्हाला सोने खरेदीमध्ये नफा मिळवायचा असेल, जर तुमचं नुकसान तुम्हाला होऊ द्यायचं नसेल आणि तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर 100% हा व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वात आधी आपण ताज्या आकड्यांपासून सुरुवात करूयात. 18 कॅरेटचे भाव काय आहेत, 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचे नेमके दर काय सुरू आहेत हे तर आपण जाणून घेणारच आहोत. पण त्यासोबतच अचानक सोन्यामध्ये घसरण का सुरू झाली, यामागचे मूळ कारण काय आहे, मध्यरात्रीत नेमका कोणता नियम नवीन लागू झालाय आणि त्याचा सोन्याच्या बाजारावर इतका मोठा परिणाम कसा काय झाला, लोकांची गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणात का वाढत आहे आणि आगामी काळामध्ये ही घसरण आपल्यासाठी सोन्याची संधी आहे की मोठं संकट, हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सध्या मार्केटमध्ये जो काही बदल झालाय त्यामागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारणं दडलेली आहेत.
चीनमधून एक अशी खळबळजनक बातमी आता समोर येत आहे, ज्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ उलटी फिरली आहे. त्यातच भारत सरकारने देखील नवीन धोरण जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी सध्या सुरू करण्यात आलेली आहे. आज सकाळी 10 वाजता जे काही दर होते तर ते दुपारी 12 नंतर पूर्णपणे बदलले आहेत. सकाळी लोकांनी टीव्हीवर पाहिलेले दर वेगळे होते. बरेच लोक सकाळी सकाळी टीव्हीवर बातम्या पाहतात, ज्यामध्ये 18 कॅरेट आणि 22 कॅरेटचे काहीतरी ठराविक दर सांगण्यात येतात. टीव्हीवरील बातमीदार खूप जोरात ओरडून सांगतात की सोने वाढले किंवा सोने कमी झाले, पण सामान्य माणसाला वाटते की यामध्ये काहीच मोठा फरक नाही. जास्तीत जास्त 500 रुपयांची घट होईल किंवा 200 रुपयांची वाढ होईल, या पलीकडे काहीच घडत नाही असं लोकांना वाटायचं. सोन्याचे भाव खूपच वाढल्यामुळे लोकांनी खरेदीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. सोन्याच्या किमती आता आपल्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत असे समजून अनेकांनी सोन्याच्या बातम्या पाहणे देखील सोडून दिले होते. पण आज अचानक जे काही घडले, म्हणजे काल मध्यरात्रीत जो काही निर्णय झालाय, त्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती पूर्णतः बदलल्या आहेत. त्यामुळे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव जर तुम्ही आता पाहिले तर तुम्ही नक्कीच खुश होऊन जाल. ज्या लोकांनी सोन्याची आशा सोडून दिली होती तर ते देखील आता विचार करत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की सोने खरेदी करणं बंद करा, म्हणजे भाव आपोआप कमी होतील. पण आता सरकारने या परिस्थितीकडे लक्ष दिले आणि एक सर्वात मोठा निर्णय घेऊन टाकलाय. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, कारण फक्त भाव पाहून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचं मोठं नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. यामागचे कारण असे की बाजारामध्ये काही ठराविक मोठे गुंतवणूकदार आहेत जे एका दिवसामध्ये करोडो रुपयांचे सोने खरेदी करतात. जेव्हा किलोमध्ये सोनं खरेदी केलं जातं तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण मार्केटवर होतो. जर एखाद्या मार्केटमध्ये काही मुठभर लोक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोनं उपलब्धच राहत नाही. याचाच अर्थ सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की त्याचा पुरवठा अगदी कमी होतो. मार्केटचं साधं गणित आहे की जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा त्या वस्तूचा भाव आपोआप वाढत असतो. सोन्याचा हा जो काही फुगा तयार झाला होता तर तो अशाच मोठ्या गुंतवणूकदारांमुळे होता. याची पडताळणी झाली असून त्यामध्ये सोन्याच्या भाववाढी मागचे खरे कारण आता समोर आले आहे. ते कारण मोडीत काढण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केले आणि त्यामुळे आज सोन्याचा भाव बदलून गेलेला आहे. आता सगळ्यात अगोदर आपण सोन्याच्या भावाच्या सुरुवात करत आहोत. आजचे 18 कॅरेटचे दर जर बघायला गेलं तर आजचे दर आहेत 12,044 रुपये. 12,044 हे जे काही दर आहेत तर हे प्रति 18 कॅरेट सोन्यासाठी असणार. मग 1 तोळा 18 कॅरेट सोनं असणार 1,20,044 रुपये. आता त्यानंतर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव जर आपण या ठिकाणी बघायला गेलं तर तो आहे 16,058 रुपये प्रति ग्रॅम झालेला आहे. 16,058 रुपये प्रति ग्रॅम जर आपण 10 ग्रॅमचा म्हणजेच 1 तोळ्याचा हिशोब करायला गेलं तर तो साधारणपणे तुम्हाला 1,60,580 रुपये प्रति तोळा हे सोनं त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता हा झाला 24 कॅरेटचा रेट. आता आपण 22 कॅरेटचा रेट, ज्याचे आपण दागिने बनवत असतो, ज्याचा आपण दागिने बनवण्यासाठी वापर करत असतो, तर तो 22 कॅरेटचा रेट. पण त्या अगोदर आपण चांदीने या ठिकाणी महत्त्वाचा जो काही उच्चांक गाठलाय आपण त्याचा विचार करूयात. चांदीची सुरू आहे बघा 1,85,000 रुपये किलो. 1,85,000 रुपये किलो हा जो काही दर आहे, काही काळापूर्वी 100 रुपये प्रति ग्रॅम होऊन चांदी आज उठून 1,85,000 रुपये प्रति किलोपर्यंत येऊन पोहोचली आहे. म्हणजेच 3 पट ही चांदी मागील 2 ते 3 महिन्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता 22 कॅरेट सोनं ज्याचे दागिने बनवले जातात त्याच सोन्याचा विचार जर आपण केला तर ते आहे 14,70,000 रुपये प्रति तोळा. म्हणजेच प्रति ग्रॅम 22 कॅरेट 14,720 रुपये असणार आहे. आता सोने चांदीचे दर हे दिवाळीपासून वाढायला सुरुवात झाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला काहीशी 4-5 हजार रुपयांची घसरण दिसली, पण त्यानंतर सोन्याने जो काही वेग पकडलाय तर तो अतिशय अविश्वसनीय आहे. आता या सोन्याच्या दरावर सध्या तरी काही महत्त्वाचा निर्णय तरी झालेला नाही, पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याच्यावर काहीतरी वेगळे निर्णय होऊ शकतात. तुमचं यावर काय मत आहे? आता जो काही भाव आहे तर तो तुमचा घेण्यायोग्य आहे का, की तुम्ही अजून वाट पाहणार? किती रुपयांनी हा सोन्याचा रेट व्हायला पाहिजे? तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. चॅनलला जर नवीन आले असाल, पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. धन्यवाद.